हॅलो मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. व्यसन. हे व्यसन म्हणजे कसलं व्यसन? सिगरेट, दारू, ड्रग पासून तर मी म्हणेन लांबच राहा. आजची लाईफस्टाईल ॲग्री करतो आहे तशी, कारण आजच्या लाईफस्टाईलमध्ये दारू, सिगरेट हे पिणं आलंच. पण त्यासाठी काय गरजेचं आहे? आपल्यावर आपलं नियंत्रण, एक मर्यादा, लिमिटेशन, राईट, बाउंड्रीज हे असतं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळे काय होईल की मला त्या दारूची जी काही मजा घ्यायची आहे तेवढी मी घेईन. दारू मला ना पियाला पाहिजे, मी दारूला पियाला पाहिजे, राईट. काय काय दिवस रात्र बसलेले असतात दारू पीत, त्यांची कुटुंब, त्यांची फॅमिली लिटरली उद्ध्वस्त झालेली आहेत. हो, हे मी पण बघितलेलं आहे, तुम्ही पण पाहिलंच असेल. काही वेगळं सांगायचं याच्यामध्ये गरज नाही. आपण न्यूजमधून देखील ऐकतो. बघा, दिवस रात्र दारू पिणे इक्वल टू काय आहे? हेल्थ, मन आणि कुटुंब यांचं टोटली नुकसान. याच्यामध्ये काही ज्ञान किंवा उपदेश कोणाला मला द्यायचा नाहीये, पण हा थॉट सगळ्यापर्यंत पोचावा हाच माझा प्रयत्न आहे. त्यातून कितपत काय घ्यायचं, इट्स अप टू यू. सो सर्वस्वी तो तुमचा सर्वांचा निर्णय आहे. मी जस्ट माझं थॉट आलं ते मी सर्वांसमोर मांडतोय. जे मला सजेशन्स आले त्यातून मी हा विषय घेऊन सगळ्यांसमोर मांडतोय. ड्रिंक करणं वाईट नाहीये, मी देखील ड्रिंक करतो, पण त्यासाठी मीही काळ मर्यादा अधोरेखित केलेल्या आहेत, राईट. सो आय रिक्वेस्ट टू ऑल, माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या लाईफमध्ये ह्या गोष्टीला, म्हणजे ह्या व्यसनाला, ह्या सवयीला एक मर्यादा आखून द्यावी. लाईफ छान आहे. 84 लाख 84 लाख योनीतून हा आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे. तो असा दिवस रात्र दारू पिण्यात न घालवलेलाच उचित, राईट. आपण त्याला योग्य दिशा देऊ. खरं आहे, आपण त्याला योग्य दिशा देऊ. या लाईफला मजेशीर जगू, ना की बर्डन खाली. आणि त्या आपल्या बर्डन बरोबर आपल्या फॅमिलीला पण नाही. तसं होऊ देऊ नका. सो मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल मी आशा करतो. असेच वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर पुन्हा येणार आहे. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की हेच किंवा हाच असा प्लॅटफॉर्म आहे तिथून आपल्याला एक्सप्रेस होता येईल. आपले थॉट्स, आपण जे अनुभव घेतोय ते इतरांना देण्यामागे हेतू जर साफ असेल तर आपल्याला कुठलीच गोष्ट रोखू शकत नाही. हेतू क्लिअर असला पाहिजे, राईट. सो शुभरात्री.